कोल्हा याचे शास्त्रीय नाव कॅनिस ऑरियस असे आहे. कोल्हे हे भारतीय उपखंडातील पाकिस्तान, भारत, नेपाळ व बांगलादेश या देशात आढळतात. तो भारतात हिमालयाच्या पायथ्यापासून कन्याकुमारीपर्यंत सर्वत्र आढळतो. अंटार्क्टिका वगळता कोल्हा जगभरामध्ये सर्वत्र आढळतो. उत्तर भारतातील कोल्हे सर्वसाधारणपणे मोठे असतात. कोल्ह्याला इंग्रजीमध्ये फॉक्स म्हणतात, तर मादी कोल्ह्याला विक्सन असे म्हणतात. तर त्यांच्या पिल्लांना पप्स, किड्स, कप असे म्हणतात. भारतीय कोल्ह्याची उंची 38 ते 43 सेंटीमीटर असते. शरीराची लांबी 60 ते 75 सेंटीमीटर, शेपूट 20 ते 27 सेंटीमीटर, वजन 8 ते 10 किलोग्रॅम असते. उत्तर भारतातील कोल्हे सर्वसाधारणपणे मोठे असतात. कोल्ह्याचे लांडग्याशी बरेच साधर्म्य असले तरी लांडगा जास्त उमदा दिसतो. कोल्हा हा कॅनडी कुळामधील प्राणी आहे. कोल्हा निशाचर प्राणी आहे, म्हणून तो रात्रीच्या वेळी जास्त सक्रिय असतो. कोल्ह्याची उंची व लांबी त्याच्या प्रजातींवर अवलंबून असते. कोल्हा कुत्र्यासारखा दिसतो. कोल्हा हा मांजरीपेक्षा मोठा व कुत्र्यापेक्षा लहान असा प्राणी आहे. कोल्ह्याच्या 20 ते 25 प्रजाती आहेत. मोठ्या प्रजातीचे नाव रेड फॉक्स आहे. हा कोल्हा जंगलात, शेतात राहतो. त्याचे वजन सुमारे 2 ग्रॅम ते 15 किलोग्रॅम आहे. तर उंची 30 ते 50 सेंटीमीटर आणि लांबी 40 ते 90 सेंटीमीटर आहे. तसेच कोल्ह्याच्या लहान प्रजातीचे नाव फेन्स फॉक्स असे आहे. त्याचे वजन 2 ते 3 किलोग्रॅम पर्यंत असते. तर उंची 20 सेंटीमीटर असून लांबी 25 ते 40 सेंटीमीटर असते. कोल्ह्याचे आयुष्य हे 10 ते 15 वर्षे असते. कोल्हा जरी कुत्र्यासारखा दिसत असला तरी त्याचे तोंड कुत्र्यापेक्षा बारीक असते. कोल्हा हा एक सस्तन प्राणी आहे. कोल्ह्याला 4 पाय, 2 डोळे, 2 कान. कोल्ह्याचे तोंड कुत्र्यासारखे असते. शेपूट केसाळ व झुपकेदार असते. कोल्ह्याचे कान नेहमी उभे असतात. कोल्ह्याचा रंग पिवळसर, भुरकट, पिंगट अशा प्रकारे असतो. उत्तर आफ्रिकेत आणि पूर्व आफ्रिकेत आढळणाऱ्या कोल्ह्याची पाठ काळी असते. तसेच हिमालयातील कोल्ह्याचा रंग जास्त पिवळसर असतो व इतरत्र आढळणाऱ्या कोल्ह्याचा रंग लालसर तांबूस असतो. त्यांच्या कानांवर व पायांवर गडद पिवळा काळपट रंग असतो. तोंडात वळले सुळे छोटे दात असतात. त्याच्या शरीरावर बारीक तांबूस लालसर केस असतात. मोठी पावले आणि पायातील जुळलेली हाडे यांच्या सहाय्याने कोल्हा हा 16 किलोमीटर प्रति तास या वेगाने धावू शकतो. कोल्ह्यांच्या 4 पायांना नख्या असतात. कोल्हा प्राणी शाकाहारी तसेच मांसाहारी अन्न खातो. म्हणजेच कोल्हा हा सर्वभक्षी प्राणी आहे. तो मांस, वनस्पती या अशा दोन्ही प्रकारचे अन्न खातो. तो दिवसांमध्ये जवळजवळ 1 किलोग्रॅम अन्न खातो. त्याच्या आहारात पक्ष्यांची अंडी, मासे, ससे, कोंबडी, उंदीर या प्रकारचे लहान प्राणी असतात. तसेच रात्रीच्या वेळी शेतात घुसून तो ऊस, काकडी, मका, हरभरा, शेंगा खातो. तसेच तो रात्रीच्या वेळेस गावात, वस्तीत शिरून कोंबड्या व मेंढ्या यांचीही शिकार करतो. कोल्हा छोट्या समूहात राहणे पसंत करत असला तरी तो नेहमी एकटा शिकार करतो. त्याला एकटे राहणे पसंत असते, परंतु तो कधीकधी कळपांमध्ये देखील आढळतो. कोल्हा वनक्षेत्रात, पर्वतावर, गवतात किंवा मैदानी भागात राहतो. तसेच तो मोठी बिळे अथवा मोठ्या झाडांच्या डोलीमध्येही राहतो. कोल्ह्याची नजर ही तीक्ष्ण असते. तो 40 प्रकारे आवाज काढू शकतो. तो 72 तास वेगाने धावतो. जंगलात असताना तो 3 वर्षे जगतो व प्राणी संग्रहालयात 10 वर्ष कोल्हा जगू शकतो. तो दिवसा मोठ्या प्राण्यांपासून लपून राहतो व रात्री अन्नाच्या शोधात बाहेर पडतो. कोल्हा याला संस्कृतमध्ये जंबूक असे म्हणतात. कोल्ह्याच्या गटाला स्कल्फ किंवा लीश असे म्हणतात. हा प्राणी
कुई कुई असा आवाज काढतो, म्हणून त्याला कोल्हे कोई असे म्हणतात. कोल्ह्याची वास घेण्याची क्षमता खूप वेगवान आहे. कोल्ह्यांच्या प्रजननाचा काळ फेब्रुवारी ते मार्चच्या आसपास असतो. मादी कोल्हा एका वेळी 4 ते 5 पिल्लांना जन्म देते. कोल्ह्याचा गर्भकाळ 53 दिवस असतो. मादी कोल्हा जमिनीत खड्डा करून त्यात आपली पिल्ले ठेवते. कोल्ह्याची पिल्ले जन्माच्या वेळी आंधळी असतात. जन्मानंतर 9 दिवसांपर्यंत डोळे उघडत नाही. कोल्ह्याचे पिल्लू 7 महिन्याचे होईपर्यंत आपल्या मादीबरोबर राहते आणि नर कोल्हा हा अन्न आणून देण्याचे काम करतो. धन्यवाद.